तुझी जी काही फसवणूक झालेली आहे, तुझी जी काही फसगत झालेली आहे ती फक्त तुझा पोटचा लेख आणि ही कमळी यांनी केलेली आहे. हे जे रिपोर्ट्स आहेत ना वहिनी आलेले, ते रिपोर्ट्स पैसे देऊन बदलून आणलेले आहेत. याचाच अर्थ ही जी कमळी आहे ना ती तुझी नात नाहीये. नाही, इतके दिवस मी घसा फोडून सांगत होते, पण कुणाचा माझ्या शब्दांवर काही विश्वासच नाही ना. पण ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला त्यांनी मात्र तुझा केसाने गळा कापला. आई, हिने फक्त महाजनांना नाही तर इनामदारांना सुद्धा फसवलंय. काय ग नयनतारा, माझ्या मुलीला डावलून तू तुझ्या मुलाचं लग्न या भिक्कारड्या मुलीशी लावलं. काय झालं? फसवलं तिने तुला? आणि आजी, ज्या मुलीसाठी तू आमच्यावर हेट करत होती ते बघ कशी निघाली ती. मी सांगत होती फ्रॉड आहे, ऐकायचं नव्हतं. विश्वासघात केलेला आहे तिनं आणि तुझ्या मुलानं सुद्धा. तुझ्या मुलानं तुझा केसानं गळा कापलेला आहे. आई ग आई, तुला काय सांगू, आजी आजी बोलून गोड गोड बोलून ती किती चांगली आहे ती तुला दर्शवत होती फक्त. पण तुम्हाला कधी माणसं ओळखताच नाही आली. आणि आजी, या मुलीचा ना एकच मोटिव्ह होता, मनी. तू मात्र सतत आम्हालाच बोलत होतीस, आमच्यावरच दोषारोप करत होतीस. पण त्याने मी काही गप्प बसले नव्हते. आम्ही, खास करून मी तिच्यावर लक्ष ठेवून येते, नाहीतर ती कधीच तुझा गाशा गुंडाळून पळून गेली असती. अगं आई, मी राजनला कित्येक वेळा बोलली, अशी भिक्कारडी मुलगी आपल्या महाजनांच्या घरांची मुलगी असूच शकत नाही. पण करणार काय, कुंपण शेत खात होतं ना आपलं. राजन, तू असा वागशील असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि डॅड, मला ना कळालंय तू मला किती हेट करतो ना, ते मला कळालंय. पण त्यासाठी तू ही मुलगी आणली तशी. अगं जाऊ दे ग, जाऊ दे. शेवटी रक्ताची नाती असतात, आपली माणसं असतात ना, तेव्हा हे असंच होतं. आपल्या माणसांसाठी आपण किती काही केलं, रक्त आटवलं ना, तरी आपल्याला सहन करावं लागतं, कारण आपण सत्यासाठी झटत असतो. मला फक्त एकाच गोष्टीचं बरं वाटतंय, तर या मुलीचा खरा चेहरा तुझ्या समोर मी आणू शकते. बास झालं आता. कमळी असं खोटं कधीच वागणार नाही. माझा तुमच्या शब्दांवर अजिबात विश्वास नाही. माझा फक्त आणि फक्त माझ्या कमळीवर विश्वास आहे.